दिशा सालियनच्या हत्या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाच्या आई-वडिलांनी केली। आदित्य ठाकरेंवर या याचिकेद्वारे गंभीर आरोप करण्यात आले। आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली। तसंच संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा आणि एनआयए सारख्या संस्थांकडून या प्रकरणाचा तपास व्हावा अशी विनंती करण्यात आली। दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप सतीश सालियन यांनी केला। 8 जूनच्या पार्टीत आदित्य ठाकरे पोहोचल्यावर माहोल बदलला। दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असा आरोप त्यांनी केला आहे। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेत काय नेमके आरोप केलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या करण्यात आली। दिशा मृत्यू प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशी करण्यात यावी। समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी व्हावी। मुंबई पोलीस माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करून दबाव टाकला। आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं। आदित्य ठाकरेंवरही याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आलाय। आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज दिनो मौर्या आणि मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले। भाजप नेते नितेश राणे पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं दिशाच्या वडिलांचं म्हणणं आहे। विधान परिषदेच्या सभागृहात आज सत्ताधारी विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिशा सालियन प्रकरण ते पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोडांवर झालेल्या आरोपांवरून अनिल परब यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली। यावरून भाजप आमदार चित्रा वाघ देखील संतापल्याचं पाहायला मिळालं। दिशा सालियनचा जो काय मृत्यू झाला निश्चित सरकारला वाटलं सरकारने यासाठी नेमलेली पुन्हा तपास करावा, काय अडचण नाही। चित्राताईंनी मागच्या काळात पूजा चव्हाणाची भूमिका फार ताकदीने मांडली होती। संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते। भूमिका असेल तर एका महिलेविषयी वेगळी भूमिका, पूजा चव्हाण विषयी सुद्धा तीच भूमिका असली पाहिजे, काय हरकत नाही। आज पूजा चव्हाण याच्यात आरोप असणारे मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, किरीट सोमय्याचा दिलाला व्हिडिओ त्याची चौकशी करायला। आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे, ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं। कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं, अनिल परब मीडिया समोर दिलं। तुम्ही ऐकलं नाही का? हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली? यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे। घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।